संकटावर मात करू की. अस्मिता आपल्या केबिनमध्ये बसून महत्त्वाची कागदपत्रे चेक करून सह्या करत होती. सहीच्या खाली तारीख लिहिताना तिचं लक्ष कॅलेंडरकडे गेलं आणि ती तारीख आणि त्या तारखेनंतरचे जे काही दिवस आठवून तिच्या अंगावर काटा झाला. कामाला जायची घाई असलेली अस्मिता, वयवर्ष जवळपास 55, सगळं आवरून झालेलं. दूधवाला आला, दूध गॅसवर ठेवलं, दूध तापवलं की आंघोळीला जायचं, पूजा, जेवण उरकले की बस रेडी. ते वेळी तशी 4 महिन्यासाठी घाईचीच, पण सावराने साधते सारे. दूध तापून वर यायला थोडा अवकाश म्हणून ती तिथेच थांबली. तेवढ्यातच कचरा गाडी आली. त्याची सिट्टी आणि आरोळी. दूध तापवायला आलेलं कुणी असेल समोर म्हणून तिने आवाज दिला, पण काहीच रिस्पॉन्स नाही. कुणीच नाही वाटतं घरी म्हणत. ती स्वतःच्या घाईघाईने कचरा टाकायला गेली आणि गॅसवरचं दूध वाचवण्याच्या नादात एका पायरीवरून स्लिप झाली. ती जी खाली बसलेली ते उठताच येईना. तितक्यात महत्ल्याला कुणीतरी तिला तसं पाहताना पाहिलं आणि काही जणांना मदतीला बोलावून तिला उचलून आत घेतलं. 50च्या वयात वय आणि 70च्या वरून असलेलं वजन, वाकडा तिकडा पडलेला पाय आणि संपूर्ण शरीरात त्यावर आलेला आभार. खूपच असह्य वेदना आणि काळा निघत होत्या तिच्या पायातून. लगोलगच घरच्या लोकांनी बोलवून घेतलं, दवाखान्यात नेलं, एक्सरे काढला. उजव्या पायाला दोन्ही हाडांना आडवी क्रॅक होती. रॉड घालणे, ऑपरेशन करणे याला पर्याय नव्हता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं गेलं. मग शुगर वाढलेली, बीपीचा त्रास तर होताच. अखेर उपचारांनी सगळे रिपोर्ट नॉर्मल आले. दुसऱ्या दिवशी ऑपरेशनचे होणारे हे नक्की झालं. अस्मिता ते पती तिच्या सोबत होते, त्यामुळे घरच्या व्यवसायाची आणि म्हाताऱ्या आजोबाची जबाबदारी तिच्या 25 वर्षीय मुलाला पडली. शिकवणाऱ्या 20 वर्षीय मुलाला घेऊन पडली. नेमके काय झाले कळेना, पण मित्राचा रिसेप्शनला गेलेला मुलगा अचानक पाय ढिला पडला म्हणून खाली पडलेला, तर त्याला उठताच येईना. मित्राने आणून फॅमिली डॉक्टरकडे दाखवले. त्यांनी उपचार केलं, तात्पुरतं बरं वाटलं, पण सिटी स्कॅनच्या असलेली गरज आणि न्यूरोलॉजिस्ट ऑपरेशनच गरजेचं होतं. घरी बहीण फक्त एकटीच होती आणि म्हाताऱ्या आजोबा ती डॉक्टरांशी बोलले. आईला सांगितलं तर आईची बीपी अजून वाढेल, पण ऑपरेशन अजूनही लांबच हा विचार करून तिने तिच्या बाबांना फक्त कल्पना दिली आणि त्यांनी आईजवळ राहावे असं ठरवलं. मावशीला फोन करून सारी कल्पना दिली आणि तिला त्या सोबत यायला तयार झालं. शेजारच्या चुलत काकूंनी आजोबांची काळजी घ्यायला विनंती केली आणि ती शहरातल्या हॉस्पिटलला भावाला घेऊन रखवाना फॅमिली डॉक्टरकडे सुद्धा जातीने हजर होती. प्रसंग खूप भाका होता. तनाताटा भाऊ त्याला नेमके काय झाले कळत नव्हते. काहीच त्रास नसला, असं काहीच झालं की कळत नव्हतं. तिला एक झालं की एक संकट फेर धरून सभोवती नाचत होते. तिच्यासुद्धा धैर्याचं पूर्ण जणू परीक्षा सुरू होती. सगळ्या टेस्ट पूर्ण झाल्या आणि B12च्या कमतरतेमुळे सगळं झालेलं निष्पन्न झालं. उपचाराने सगळं बरं होईल हा एक मोठा दिलासा, परंतु सिटी स्कॅनमध्ये आलेल्या चेंजेस बघता आणि आणखी एक आठवडा काळज होता. तिकडे अस्मिता ऑपरेशन झाली, पण एवढं सगळं होऊन मुलगा आणि मुलगी साधे बघायला आले नाही हे तिला विचित्र वाटलं होतं. सगळं ठीक तर असेल ना घरी, हा प्रश्न राहून तिला सतावत होता. कारण तिच्या मुलावर तिचे आलेले निखळ प्रेम तिला माहीत होतं. सगळं माहीत होतात. भाऊ आणि वहिनी मात्र धावत पळत आले आणि तिला आधार देत होते. पतीसुद्धा तिला सावरत होता. घरचे सगळेच एकदम गायब झाल्याने म्हातारा आजोबांनी मात्र बिथरले होते आणि त्यांनाही तब्येत बिघडून घेतली होती. आता काय करावे हाही मोठा प्रश्नच होता. शेवटी अस्मितेच्या पतीने आपल्या मोठ्या बहिणीला विनवणी करून हात जोडून, बाई ग, तशीही तू घरी जा. एकटीच असेल तेव्हा 2 दिवस येऊन थोडं बाबांकडे बघ म्हणून विनवलं होतं. मोठ्या मेहनतवरीने ती यायला तयार झाली होती. आठवड्याभरात सगळं परिस्थिती सामान्य झाली होती, पण त्या आधीच दिवसांच्या मात्र
सगळ्यांच्या अगदी तोंडाचे पाणी पळले होते. अगदी आगीतून फोपाट्यात जाणे काय असते याची अगदी प्रचिती सगळ्यांना आली होती. प्रसंग अगदी बाका होता, पण अनेक गोष्टीची जाणीव करून देणार होता. या काळात आपल्या परक्याची चांगली जाणीव झाली होती. शेजाऱ्यांनी दूरचे नातेवाईक कामी आले होते, पण सख्य ननंदांनी मात्र भावा खाला होता. अस्मिताचे बहीण भाऊ ही वेळ काळाचा विचार न करता धावत आले. भाचा लग्नाचा असलेला या गोष्टीचा गवगवा करून नये हे त्यांना कळले होते. याउलट सख्या आत्या मात्र लोकांना काहीही सांगून स्वतःच्या भावाच्या तब्येतीबद्दल विकृत चित्र लोकांच्या मनात निर्माण करत होते, जेव्हा की पूर्ण बरा झाला होता. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जिला ती अतिशय उलघड समजून होती आणि कसं करावं हे पोरीचं असं तिच्याबद्दल तिला वाटत होतं. तिने समजदारीने, निर्णय क्षमता आणि अतुलनीय धैर्य दाखवत जो परिस्थितीचा सामना केला होता की तिची सारी चिंताच मिटली होती. तिचे लेख खणखणीत नाणे आहे हे तिने कर्तृत्वाने दाखवून दिले. असं प्रसंग आयुष्यात येतच असतात. म्हणतात की संकट कधीही एकटे येत नाही, तर अगदी चारही बाजूला ती अगदी घेऊन टाकतात. अशा वेळी अगदी वाळवंटीने किंवा चक्रव्यूहातून फसवल्यासारख्या अवस्था होत्या. सुटकेचा मार्ग अस्पष्ट असतो आणि गडबडतळी झालेली अवस्था असे एक प्रकारे नियतीच्या आपली परीक्षा घेत असते. अशा वेळी गरज असते की फक्त अतुलनीय धैर्याचा, हिमतीची परिस्थितीचा सामना करायचा. अशाच परिस्थितीची आपल्या उणीव आणि बलस्थानाने सुद्धा कळत असताना आपल्या खरोखरी जवळचे कोण तेही अशा काळात कळते. शेवटी प्रत्येक सूर्यास्तानंतर सूर्योदय हा असतोच. फक्त गरज असते ती धैर्याची परिस्थिती हाताळण्याची.